नमस्कार मित्रांनो, मी बी पाटील, तंत्रज्ञ शिक्षक माध्यमिक TSTS यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या दुसऱ्या पाठाविषयी माहिती. या पाठामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय इतिहास लेखनाचे वाटचाल, भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया आपल्या पाठाला. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन, प्रामुख्याने प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ आणि सध्याचं इतिहास लेखन या गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर प्राचीन काळातलं इतिहास लेखन कसं होतं हे आपण थोडक्यात पाहूया. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. 2. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होते असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी काही आपल्याला चित्र दिसत आहेत. त्या चित्रामध्ये प्राण्यांची चित्र आहेत, त्याचबरोबर काही अक्षरही आहेत. तरी लिपी संशोधकांना सापडलेली आहे, पण या लिपीचं वाचन मात्र अजून करता आलेलं नाही. इसवी सनापूर्वी 3000 वर्षापूर्वीपासून भारतामध्ये लेखन कला अस्तित्वात होती असा याचा अर्थ आहे. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कुरीव लेखांच्या स्वरूपात आहे. एकतर ते दगडावरती कोरलेलं असेल, ताम्रपटावरती कोरलेलं असेल, अशा स्वरूपातलं कुरीव साहित्य आज आपल्याला दिसतं. ऐतिहासिक साहित्य त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर किंवा दगडी स्तंभावर कोरलेले आहे. या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळातले काही लेख आपण पाहतो आहोत. हे दगडावरती कोरलेले आहेत. असेच 1-2 लेख मी तुमच्यासाठी या ठिकाणी सादर करतोय. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख, या शिलालेखात सम्राट अशोकाचा संदेश आपल्याला लिहिलेला दिसतो. तर अशी काही ऐतिहासिक साधनं आपल्याला उपलब्ध होत आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेली ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इतिहास लेखनाची महत्वाची साधने मानले जातात. तर भारतामध्ये राजाच्या वंशावळी पण आहेतच, पण धर्मग्रंथाबरोबरच परकीय प्रवाशाची प्रवास वर्णने सुद्धा ही महत्वाची साधने मानलेली आहेत. प्राचीन काळातील राज्यांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. या ठिकाणी आपण एक ताम्रपट पाहणार आहोत. सोहगौडा ताम्रपट. हा ताम्रपट सोहगौडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेले वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चित्रे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यावरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेल्या दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निदर्शक असावे असे मानले जाते. या कोठार घरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे संशोधकांचे मत आहे.
मध्ययुगीन इतिहास लेखन, मुघल काळातील इतिहास लेखन या संदर्भातली माहिती आपण घेऊया. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्लन याने केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. कारण अरबी आणि फारसी भाषा ही राजकारभाराची भाषा होती. त्यामध्ये पत्र वगैरे लिहिली जायचे, कारण त्याच लोकांचा भरणा हा प्रशासनामध्ये होता. त्यामुळे या परंपरेचा प्रभाव या इतिहास लेखनावरती दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम साहित्यकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. तारिख ई फिरोज शाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषांची आणि चुकांच्या धोरणाचे चिकित्सक विवेचनही करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. केवळ राजा, लढाया एवढा इतिहास न राहता तो अनेक बाबी त्यामध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुद्धा सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुजुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहे. त्याच्या बरोबरीने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने निरीक्षणे केलेली यांचाही समावेश त्याच्यामध्ये आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांच्याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. या ठिकाणी सभासदांची बखर आहे. सभासद बखर कृष्णाजी आनंद सभासद यांनी छत्रपतींच्या वरती लिहिलेली बरीच माहिती या बखरीतून आपल्याला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्वाची बखर जी आता आपण पाहिली सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी आनंद सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. या ठिकाणी आपण पानिपतची बखर आणि होळकरांची कैफियत या काही बखरी आहेत की मराठी इतिहास लेखनाला उपयुक्त असं साधन म्हणून यांचा वापर केला जाऊ शकतो. आधुनिक काळातील इतिहास लेखन म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील इतिहास लेखन कशा पद्धतीचं होतं हे थोडक्यात आपण माहिती घेऊया. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्याने प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळावर लक्ष केंद्रित केले. जे प्राचीन राजे, रजवाडे किंवा अवशेष होते ते उत्खनन करण्यासाठी खातं तयार झालं आणि पुरातत्व खात्यामार्फत हे संशोधन सुरू झालं. त्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम होते.
पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीच्या इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. हडप्पा संस्कृती जवळपास 3-3.5 हजार वर्षापूर्वीची होती आणि ती त्याही पूर्वीची असावी असं एक मत त्या काळी या उत्खननातून पुढे आलं. तसे पुरावे त्या ठिकाणी सापडले. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होय. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर 1819 ते 1827 पर्यंत होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडर याचेही नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ मराठास हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती ग्रँडर याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनातही आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निष्पक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या.